शुभमला म्हणलं की आपण आता निघू बा पुढच्या प्रवासाला. तवसपर्यंत 5:30-6 वाजलेच होते. पण आता ह्या प्रसंगात आम्हाला कल्पना नाही राहिली की आता घाट आत्ता तर आपण सुरू पण नाही केलेलं आहे, गाडी चालूच करणार. तेवढ्यात एक जोडपं आलं, म्हणजे जोडपं आणि त्यांच्याबरोबर एक मुलगी होती. पण नेमकं जिथं ते घर होतं ना जे शुभमला दिसलं, तिथं जायला रस्ता होता, असा मुरुम टाकून रस्ता बनवला होता. शुभम म्हणला अरे ते बाबा आहे ना म्हणले पावसात घोंगडं घेतले, ते पावसाचं ते नाही का ते आणि करवतीने कापता येत म्हणले ते. शुभम म्हणला म्हणजे बोलतीच बंद झाली शुभमची डायरेक्ट. म्हणजे ना मला सांगताना पण आता अंगावर काट येते शुभमची हालत. म्हणजे ना तुझे डोळे डायरेक्ट म्हणजे ऑलमोस्ट असे पांढरेच व्हायला आलते. मी म्हणलं अरे शुभम काय झालं, म्हणजे हळूच तिथं आता जोरात कसं बोला म्हणले. शुभम काय म्हणलं, तो म्हणलं बघितलं तर तिची पोरगी होती का, पोरगी किंवा सून, ती बसली अशी तिकडं तोंड करून आणि एवढीच खोटी, एवढी अशा हाईटची, म्हणजे आपण म्हणू ना गुडघ्याची इतक्या हाईटची. त्याच्यावर एक ना बॉडी सारखं, म्हणजे आता त्यातनं एवढं दिसत नव्हतं पण बॉडीच थोडक्यात. आणि ती पोरगी अगरबत्ती लावली साईडला आणि रडल्यासारखं, म्हणजे नाही का असं आवाज येतोय. माझी नजर आपल्या आरशात गेली, मागं आरशात गेली माझ्या. अक्षरशः तुम्हाला सांगताना पण आहे ना ठोका चुकतोय असा. मी जे बघितलं का, मला वाटलं ना एक बाई बसली मागं. आता तिसऱ्या वेळा बघतोय आणि तिसऱ्या वेळा बघायला आणि ती बाई दिसायला, त्यावेळेस बाई पण दिसली आणि मी आरशात बघतोय आणि ती पण आरशात बघते. तेवढ्यात काय आलं, डॉक्टरांना आहे ना नारळ आलं एक त्यांच्या हाताखाली. नारळ म्हणजे ना नारळ म्हणण्यापेक्षा सोललेला अख्खा खोबऱ्या टाईपच डायरेक्ट, असं फक्त कवटी होती त्याला. मी म्हणलं अरे तुम्ही तर व्हेजिटेरियन आहे डॉक्टर, मी तुम्हाला घरी जीव तोडून सांगतो खावा खावा, तिथं तर नाही खात तुम्ही. पिशवीतनं काढलं सुद्धा नाही, नुसतं आम्ही त्यात चिकन ठेवलं. जे तुफान सुरू झालं, तुफान म्हणजे काय, वारं वारं म्हणजे असं वारं सुटलं ना, डायरेक्ट वीज चमकली, अशी वीज चमकली की ती बाई डायरेक्ट दिसली मला अशी चमकल्यासारखी वेगळेच. कारण की स्टोरी मी सगळं सांगितलं, म्हणजे जिथं तुम्ही चिकन टाकलं ना तो एक उतारच प्रकार झाला. त्यामुळे ते तिथं नाही, पण तुमच्या जी एनर्जी आहे ना ती आहे तुमच्या आसपास कुठेतरी.